आता हे बीजेपी आल्यामुळे विकृत मानसिकता असते बघा. म्हणजे जो 4 वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार करू शकतो ती मानसिकता विकृतच आहे ना, राक्षस. पण ही विकृत मानसिकता वाढत का चालली? कारण का सत्ताधारी जे आहेत ते ह्या लोकांना पाठीशी घालतायत. बघा तुम्ही एक FIR लॉन्च व्हायला 4 दिवस लावले. त्या आपल्या कुस्तीपटू जे आहेत अजून त्यांना न्याय मिळत नाहीये. कारण का हे महिलांकडे महिला म्हणून नाही, वस्तू म्हणून बघतात. आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे. जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अत्याचार वाढत चालले. आणि जेव्हा वरच्यांचीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो, काही पण करू शकतो, आपल्याला पोलीस हात लावणार नाही, असं प्रत्येक या हैवानाला वाटतं, शैतानाला वाटतं. आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वरपासून खालपर्यंत झालं पाहिजे. आज लाडकी बहीण म्हणतायत, पण उद्या ती लाडकी बहीण सावत्र होईल याची काही गॅरंटी नाहीये. आधी खालून पैसे देत होते, आता वरून पैसे देत आहेत. आणि इलेक्शन घेत नाहीये कारण का त्यांना अजून महिलांपर्यंत. पण तुम्ही हुशार आहात. एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो, तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो 20,000, 12,000, 10,000, पण त्याचं कधी ऐकत नाही, तर ह्यांचं कुठे ऐकणार? पण तो विनोदाचा भाग.